लर्न एन्जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रावर एक नवीन 30 मार्काची PYQ घेणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. TET आणि CTT या परीक्षेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय जो असतो तो असतो मानसशास्त्र. मानसशास्त्रातील विविध घटकावर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात. तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. त्याकरता आजची जी काही PYQ आहे ती PYQ खूप महत्त्वाची असणार आहे. चला सुरू करूया आपण आजची PYQ. पहिला प्रश्न आहे, विकासाच्या शीरपदाभिमुख तत्वानुसार बालकाचा विकास कसा होतो? आपल्याकडे पर्याय आहेत, डोक्याकडून पायाकडे, केंद्राकडून परिघाकडे, पायाकडून डोक्याकडे आणि सामान्याकडून विशेषाकडे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, शीरपदाभिमुख म्हणजेच काय? डोक्याकडून पायाकडे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ए डोक्याकडून पायाकडे. तर हे जे उत्तर आहे, तर या ठिकाणी विकास जो असतो, विकासाची प्रक्रिया आधी डोक्याच्या भागाकडून सुरू होते, म्हणजे मेंदूचा अगोदर त्या ठिकाणी विकास होतो आणि नंतर तो हळूहळू पायाच्या बोटाकडे जातो, म्हणून वरून खाली म्हणजे डोक्याकडून पायाकडे. तर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. एक बालक आधी पूर्ण हात हलवायला शिकते, त्यानंतर बोटे आणि शेवटी हात व बोटे एकत्र वापरून वस्तू पकडते. हे विकासाचे कोणत्या तत्वाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बालक जेव्हा वेगवेगळ्या भागाची हालचाल एकत्र करून एक संध क्रिया करायला शिकते तेव्हा त्याला एकात्मतेचं तत्व असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक C एकात्मतेचं तत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक C. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. विकासाच्या समीपता दूरता तत्व आपल्याला काय दर्शवतं? समीपता दूरता. आता लक्षात ठेवायचं, त्याच्यातच आपलं उत्तर दडलेलं आहे. तर या ठिकाणी या तत्वानुसार पाठीचा कणा आणि मध्य भागाचा विकास आधी होतो आणि नंतर मग शरीराच्या बाहेरच्या गोष्टी, त्यानंतर हात पाय बोटांचा विकास होतो. म्हणजे आधी केंद्राचा विकास, म्हणजे केंद्रात आतल्या गोष्टीचा विकास, म्हणजेच काय? विकास शरीराच्या मध्य भागाकडून बाहेरील भागाकडे होतो. समीपता दूरता. अशा प्रकारे पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न 4. खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या तत्वांच्या संदर्भात असत्य आहे? आता चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, विकास हा अनुवंश व पर्यावरणाची आंतरक्रिया आहे, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर विकासाची गती आयुष्यभर एक समान आणि स्थिर असते. बघा, आता विकासाची जी गती आहे ती आयुष्यभर एकसारखी कधीच नसते आणि स्थिर सुद्धा कधी नसते. विकासाची गती कधी तीव्र असते, कधी मंद असते. उदाहरणार्थ 0 ते 2 वर्षाचा जो काळ असतो शैशवावस्था, त्याच्यामध्ये तीव्र, बाल्यावस्थेत मंद होते. तर ती कधी संपूर्ण आयुष्यभर सारखी नसते. म्हणून पर्याय क्रमांक B हे चुकीचं उदाहरण आहे. आपल्याला चुकीचंच वाक्य शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक B हे या ठिकाणी या प्रश्नाचं मात्र हे योग्य उत्तर आहे. कारण हे जरी विधान चुकीचं असलं पण आपल्याला असत्य विचारलेलं आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 5. 2 जुळ्या मुलांचा जन्म एकाच वेळी झाला असला तरी त्यांच्या बुद्धिमानतेत आणि स्वभावात फरक दिसून येतो. हे विकासाच्या कोणत्या तत्वामुळे होते? तर लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक बालकाचा विकासाचा वेग हा कसा असतो? त्याचं वेगळा असतो, भिन्न असतो. त्याचं वैशिष्ट्य सुद्धा वेगवेगळं असतात. अगदी जुळी मुलं जरी असले तरी त्यांच्यामध्ये वैयक्तिक भिन्नता आढळते किंवा असतेच. म्हणून या ठिकाणी वैयक्तिक भिन्नतेचं तत्व पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न 6. विकासाचे वर्तुळाकार किंवा सर्पिलाकार तत्व काय स्पष्ट करते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विकास सरळ रेषेत एकाच गतीने होत नाही, कधीच होत नाही. बालक पुढे जाते, मागे वळून आधीचा विकास स्थिर करतो आणि पुन्हा पुढे जातो, यालाच सर्पिलाकार विकास असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक A बालक एका क्षेत्रात प्रगती करून काही काळ विश्रांती घेते व तो विकास दृढ करतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक A हे अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण प्रश्न 7 बालकाचा शारीरिक विकास चांगला झाला नाही तर त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आणि सामाजिक विकासावरही होतो. हे कोणत्या तत्वाचं समर्थन करते? तर विकासाचे सर्व पैलू, मग त्याच्यामध्ये शारीरिक आलं, मानसिक आलं, भावनिक आलं, सामाजिक आलं, हे सर्व एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात आणि एका क्षेत्रातील बदल हा दुसऱ्या क्षेत्रावर त्याचा परिणाम करतो. म्हणजेच काय? परस्पर संबंधाचं हे तत्व आहे. म्हणून पर्याय क्रमांक C परस्पर संबंधाचे तत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया.
एक लहान मूल सुरुवातीला रडताना संपूर्ण शरीर हलवतं. बघा लहान मुलात जर तुम्ही जर केलं असेल तर हात-पाय सगळं हलवतं ते. परंतु मोठे झाल्यावर केवळ डोळ्यातून अश्रू काढून किंवा आवाजाद्वारे आपली भावना व्यक्त करते. हे विकासाचं कोणतं तत्व आहे? तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं बालक सुरुवातीला संपूर्ण शरीराचा वापर करून सामान्य प्रतिसाद देते. नंतर हळू विशिष्ट अवयवावर ते नियंत्रण मिळवून विशिष्ट प्रतिक्रिया देतं. याचा अर्थ काय? सामान्याकडून विशेषाकडे जातं ते. म्हणजे सामान्याकडून विशेषाकडे जाण्याचं हे तत्व आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, सामान्याकडून विशेषाकडे जाण्याचं तत्व, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9. शिक्षकाला बालकाच्या विकासाच्या तत्वांचं ज्ञान असणे का आवश्यक आहे? मग पर्याय बघा. त्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सारखा करता येतो. शक्य का ते? शक्य नाही. त्यामुळे शाळेचा प्रशासकीय खर्च कमी होतो. प्रशासकीय खर्चाचा आणि बालकाच्या विकासाचा काहीही एक संबंध नाही. तिसरं वाक्य बघूया. त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यासाठी योग्य शिक्षण पद्धती आणि अध्ययन वातावरण तयार करण्यास मदत होते. अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी विकासाची तत्त्वे शिक्षकाला जर समजली तर त्याला विद्यार्थ्याच्या गरजा, क्षमता आणि परिपक्वतेनुसार अध्यापनाचं ते नियोजन करू शकतो. शिक्षक ते करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10व्याकडे. मानवी विकासाच्या संदर्भात पूर्वानुमान किंवा अंदाजाचे तत्व काय सांगते? बघा, तर या ठिकाणी सर्व बालकांचा विकास नेमका कधी थांबेल हे अचूक सांगता येतं, हे कुणी सांगू शकत नाही. है की नाही? विकास हे आयुष्यभर चालू असतो. त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय, बालकाच्या सध्याच्या विकासाच्या गतीवरून त्याच्या भविष्यातील विकासाच्या दिशेचा व स्वरूपाचा अंदाज लावता येतो. अगदी बरोबर. विकासाचा एक ठराविक आकृतिबंध असल्याने बालकाच्या लहानपणाच्या वाढीवरून तो भविष्यात कसा विकसित होईल, म्हणजेच काय, त्याची उंची, त्याची मानसिक क्षमता, याचा आपल्याला अंदाज बांधता येतो, अंदाज वर्तविला जातो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11कडे. विकासातील क्रांतिक काळ किंवा संवेदनशील काळ म्हणजे काय? तर या ठिकाणी शाळेत प्रवेश करण्याचा पहिला दिवस, असा काळ ज्यामध्ये बालकाचा शारीरिक विकास पूर्णपणे थांबतो. तिसरा पर्याय, केवळ किशोरावस्थेतील तणावाचा काळ. आणि शेवटचा पर्याय, असा काळ ज्यामध्ये विशिष्ट क्षमतांच्या विकासासाठी वातावरणातील उद्दीपकांचे असणे अत्यंत आवश्यक असते. बघा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याचं कारण काय? कारण संवेदनशील काळामध्ये बालक विशिष्ट कौशल्य, जसं भाषा शिकणे, अतिशय वेगानं शिकतं. आणि या काळात योग्य वातावरण जर त्याला मिळालं नाही तर त्याचा विकास होणं त्या ठिकाणी कठीण होऊन जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान विकास आणि वाढ यांच्यातील फरक अचूकपणे स्पष्ट करते? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आता वाढ ही अंतर्गत असते आणि विकास हा केवळ बाह्य स्वरूपाचा असतो. तर नाही, हे काही योग्य उदाहरण नाही. त्याच्यानंतर दुसरं बघूया आपण. वाढ ही प्रामुख्याने परिमाणात्मक असते, तर विकास हा परिमाणात्मक आणि गुणात्मक दोन्ही स्वरूपाचा असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजेच काय? तर या ठिकाणी वाढ म्हणजे शरीराचा आकार, वजन वाढणे, हे मोजता येण्यासारखं आहे. तर विकास म्हणजे कार्यक्षमतेत होणारा बदल, म्हणजे गुणात्मक, ज्यामध्ये वाढीचाही सुद्धा समावेश असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 12व्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न 13वा. विकासाचे समान प्रतिमानाचे तत्व खालीलपैकी कशावर भर देते? एकाच प्रजातीतील सर्व सजीवांच्या विकासाचा मूलभूत क्रम आणि आकृतिबंध सारखाच असतो. बघा, त्याच्यानंतर आपण पुढचे पर्याय वाचूया. शारीरिक आणि मानसिक विकास नेहमी एकाच वेळी पूर्ण होतो. त्यानंतर विकास हा कोणत्याही नियमाचे पालन करत नाही. आणि चौथा पर्याय, प्रत्येक बालकाच्या विकासाचा वेग तंतोतंत सारखाच असतो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 1 बघा. एकाच प्रजातीतील सर्व सजीवांच्या विकासाचा मूलभूत क्रम किंवा आकृतिबंध सारखाच असतो. आता या तत्वानुसार जर काय म्हणता येईल आपल्याला, जगामध्ये जन्मलेलं बालक कोणत्याही, भारतामध्ये असो की कोणत्या जगामध्ये कुठेही, जे जन्मलेलं बालक आहे ते मानवी बालक आधी बसेल, नंतर ते रांगेल, नंतर मग चालायला लागेल. आणि हा जो क्रम आहे सर्व मानवी बालकांसाठी समान असतो. मग त्याचा जन्म कुठेही हो. म्हणून पर्याय क्रमांक ए, एकाच जातीतील सर्व सजीवांच्या विकासाचा मूलभूत क्रम हा आकृतिबंध सारखाच असतो. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न जाऊया 14व्या प्रश्नाकडे. बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम परस्पर आंतरक्रिया या तत्वानुसार होतो? पहिला आहे अनुवंश गुणिले वातावरण, बी केवळ वातावरण,
सी अनुवंश अधिक वातावरण केवळ बेरीज आणि डी केवळ अनुवंश. तर या ठिकाणी फक्त अनुवंश आणि वातावरण तर पाहिजेच आपल्याला, आंतरक्रिया तर त्यांची पाहिजेच. फक्त ती बेरजेच्या रूपात का गुणाकाराच्या रूपात हे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुवंश गुणिले वातावरण. आता याचं कारण बघा, मानवी विकास हा केवळ अनुवंश किंवा केवळ वातावरणाचा परिणाम नाही, तर तो अनुवंश आणि वातावरण यांच्या गुणाकार स्वरूपातील परस्पर आंतरक्रियेचा तो परिणाम आहे. एच गुणिले ई. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचं बघूया आपण प्रश्न क्रमांक 15. विकासाच्या सातत्याच्या तत्वानुसार खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता 4 विधान दिलेले आपल्याला. 4 विधान आपल्याला वाचावे लागतील अगोदर. चला, विकास हा गर्भधारणे पासून सुरू होऊन व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत अखंडपणे चालतो. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं खालचे विधानं बघायचं सुद्धा काही काम नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए विकास हा गर्भधारणेपासून सुरू होऊन व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत अखंडपणे चालतो. विकास मृत्यूपर्यंत चालू असतो. म्हणजे गर्भ राहिल्यापासून म्हणजे जो काही गर्भावस्थेपासून या ठिकाणी सुरू होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए अगदी योग्य उदाहरण, योग्य पर्याय आहे 15व्या प्रश्नाचा. चला पुढे जाऊया आपण 16वा प्रश्न बघूया. एका 7 वर्षाच्या बालकाला सायकल चालवायला शिकण्यापूर्वी त्याचे पाय पॅडलपर्यंत पोहोचणे आणि पायांच्या स्नायूमध्ये ताकद असणे आवश्यक आहे. हे विकासाच्या कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कोणतंही कौशल्य जर शिकायचं असेल तर अगोदर शरीराची योग्य वाढ किंवा त्याचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, शरीराचे जे काही अवयव आहे किंवा मज्जासंस्था आहे नैसर्गिकरित्या तयार असणं म्हणजे परिपक्व असणं गरजेचं आहे. परिपक्वतेशिवाय अध्ययन प्रभावी होऊ शकत नाही. जर परिपक्वता नसेल तर अध्ययन पण प्रभावी होणार नाही. म्हणून परिपक्वता पर्याय क्रमांक ए परिपक्वता हेच या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17 कडे. विकासाच्या अन्सिक्रोनस किंवा भिन्न गतीच्या तत्वानुसार खालीलपैकी काय घडते? चला या ठिकाणी बघूया आपण. मानसिक विकास पूर्ण झाल्याशिवाय शारीरिक विकास होऊ शकत सुरू होत नाही. तर या ठिकाणी हे चुकीचं आहे. सर्व बालकाचा भावनिक विकास एकाच वयात संपतो, हे पण चुकीचं आहे. तिसरं बघा, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या विकासाचा वेग आणि वेळ वेगवेगळी असते. अगदी बरोबर. तर या ठिकाणी हा पर्याय जो आहे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता जर तुम्ही चौथा जर पर्याय बघितला, विकासाची गती नेहमी सरळ रेषेत असते का? नाही, ती सर्पिलाकार असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा विकास, वेग आणि वेळ वेगवेगळी असते. आता हा नियम काय स्पष्ट करतो? मेंदूचा विकास हा एका वयात जलद होतो, तर जननेंद्रियाचा म्हणजे विकास किशोरावस्थेत जलद होतो. म्हणजे मेंदूचा विकास हा लवकर होतो, आहे की नाही? आणि किशोरावस्थेमध्ये आपले जे काही जननेंद्रिय असतात त्या जननेंद्रियांचा विकास जलद गतीने होतो. सर्व अवयव हे एकाच वेळी आणि एकाच वेगाने अजिबात वाढत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 18व्याकडे. एखाद्या बालकाचा विकास हा संचयी असतो याचा अर्थ काय? बघा, आता मग 4 पर्याय आपण बघूया. विकासाचे मोजमाप केवळ गुणांच्या बेरजेच्या आधारे करता येते, आपण बघितलं नाही, चुकीचं आहे ते. त्याच्यानंतर पुढचं आपण जर बघितलं पर्याय क्रमांक बी, प्रत्येक नवीन बदल किंवा विकास हा आधीच्या अनेक अनुभवांचा आणि बदलांचा एकत्रित परिणाम असतो. आपण सी बघूया, बालक जसे जसे मोठे होते तसे तसे त्याचे जुने अनुभव पूर्णपणे पुसले जातात. हे चुकीचं आहे. विकास हा केवळ एकाच क्षेत्रात साठवला जातो का? तर नाही. मग पर्याय क्रमांक बी, प्रत्येक नवीन बदल किंवा विकास हा आधीच्या अनेक अनुभवांचा आणि बदलांचा एकत्रित परिणाम असतो. हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण का, विकासात कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही. बालकाचे आजचे वर्तन किंवा क्षमता ही त्याच्या भूतकाळातील लहान लहान बदलांची साठवणूक म्हणजे संचय असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 19वा प्रश्नाकडे जाऊया. विकासाच्या विशिष्टतेच्या तत्वानुसार खालीलपैकी कोणता क्रम बालकाच्या भाषा विकासाच्या दृष्टीने योग्य ठरेल? चला पर्याय क्रमांक 1 बघा, आधी व्याकरण शुद्ध बोलणे, नंतर शब्द शिकणे असं होईल का? नाही. भाषा विकास हा कोणत्याही क्रमाशिवाय अचानक होतो, हे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक सी बघा, आधी रडणे, नंतर बडबडणे, शेवटी अर्थपूर्ण शब्द बोलणे. आणि शेवटचं बघा, आधी केवळ ऐकणे, थेट निबंध लिहिणे. बघा, आधी केवळ ऐकणे ठीक आहे, पण थेट निबंध लिहिणे हे शक्य आहे का? नाही. मग पर्याय क्रमांक सी मात्र योग्य वाटतो. आधी रडतो, नंतर बडबडतो आणि नंतर मग शेवटी अर्थपूर्ण शब्द बोलतो. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 20 कडे. जर एका बालकाची बुद्धिमत्ता IQ तीव्र असेल तर त्याचा भाषिक आणि सामाजिक विकास जलद गतीने होतो. हे विधान विकासाच्या कोणत्या नियमाचं प्रकटीकरण करतं? तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे बघा, सहसंबंधाचे किंवा परस्पर संबंधाचे तत्व.
तर हे जो पर्याय आहे, पुढचा पर्याय बघूया आपण. वैयक्तिक भिन्नतेचा अभाव. त्यानंतर भिमुख तत्व, वातावरणाची निरर्थकता. तर बी, सी, डी हे काही पर्याय होऊ शकणार नाही. मग सहसंबंधाचं किंवा परस्पर संबंधाचं तत्व हे उत्तर मात्र याचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? विकासाचे विविध पैलू परस्परांशी धनात्मक रीतीने ते जोडलेले असतात. संबंध त्यांचे जोडलेले असतात. उच्च मानसिक क्षमता म्हणजे आय-क्यू, उच्च आय-क्यू असणारा म्हणजे 140 पेक्षा जास्त आय-क्यू असणारा जे बालक असतात ते त्या बालकांमध्ये इतर विकासात्मक टप्पेसुद्धा लवकर गाठले जाण्याचा कल जो असतो म्हणजे ते पटापट इतर गोष्टीसुद्धा करतात. म्हणून सहसंबंधाचे किंवा परस्पर संबंधाचे तत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्नाकडे जाऊया. विकासाच्या नियमानुसार वाढ ही एका विशिष्ट वयानंतर का थांबते? तर त्याचं कारण काय बघा, 4 कारणं आहेत. शरीराची जैविक परिपक्वता पूर्ण झाल्यामुळे, विकासाचे सातत्य संपल्यामुळे, सामाजिक वातावरणाचा दबाव वाढल्यामुळे, व्यक्तीचे शिक्षण घेणे थांबल्यामुळे. तर बघा खालचं बी, सी, डी हे काही योग्य पर्याय नाही. पर्याय क्रमांक 1 शरीराची जैविक परिपक्वता पूर्ण झाल्यामुळे. तर शक्यतो किशोरावस्थेचा शेवटचा जो काळ असतो म्हणजेच काय 21-22 वर्षापर्यंत आपल्या शरीराची जी काही वाढ आहे, ती वाढ पूर्णपणे झालेली असते म्हणजे परिपक्वता त्याची झालेली असते. शरीराची वाढ ही हाडाची लांबी आणि स्नायूच्या परिपक्वतेवर अवलंबून असते. साधारणपणे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे किशोरावस्थेच्या शेवटी जैविक परिपक्वता आल्यामुळे त्या ठिकाणी ती वाढ थांबते. म्हणून पर्याय क्रमांक ए शरीराची जैविक परिपक्वता पूर्ण झाल्यामुळे हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. प्रश्न 22वा बघूया आपण. खालीलपैकी कोणते उदाहरण विकासाच्या सामान्यकडून विशेषाकडे या नियमाचं उल्लंघन करणारं उदाहरण आहे म्हणून ते चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं उदाहरण शोधायचं आपल्याला. म्हणजे आता सामान्याकडून विशेषाकडे त्याच्या उलटं, विशेषाकडून सामान्याकडे. बघा, मूल आधी सर्व पक्ष्यांना चिमणी समजते, नंतर कावळा, पोपट यातील फरक ते ओळखते. म्हणजे सामान्याकडून विशेषाकडे झालं. म्हणजे हे उदाहरण नाही. त्याच्यानंतर मूल आधी सर्व पुरुषांना बाबा म्हणते, नंतर फक्त स्वतःच्याच वडिलांना बाबा म्हणते. त्याच्यानंतर तिसरं बघूया आपण. मूल आधी संपूर्ण शरीराने उडी मारते आणि नंतर फक्त पायाच्या बोटावर तोल सांभाळते. जर तुम्ही बघितलं तर वरचे तीनही उदाहरणं जे आहेत, ते तिन्ही उदाहरणं काय आहेत? हे सामान्याकडून विशेषाकडे आहेत. आता डी बघा. मूल आधी बोटांनी सुई पकडायला शिकते आणि नंतर पूर्ण हाताने चेंडू धरते. हे मात्र चुकीचं आहे. तर या ठिकाणी अगोदर जे आहे पूर्ण हाताने ते सुई धरायचा प्रयत्न करेल. जर सुई पकडायची असेल तर बोटाने धरू शकत नाही. म्हणजे हे उलट तत्वचं या ठिकाणी हे करतं म्हणजे उदाहरण काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं मात्र हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. किशोरावस्थेमध्ये बालकाच्या शारीरिक विकासाचा वेग अचानक वाढतो. तर उत्तर बाल्यावस्थेत तो काही संबंध असतो. हे विकासाच्या कोणत्या तत्वाचं प्रकटीकरण आहे? समीपता दूरचा तत्व, निश्चित दिशेचे तत्व, समान आकृतिबंधाचे तत्व आणि डी विकास गतीच्या असमानतेचे तत्व. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी विकास गतीच्या असमानतेचे ते तत्व आहे. आता याचं कारण काय? तर विकासाचा दर वेगवेगळ्या अवस्थामध्ये बदलतो. तो कधीही संपूर्ण जीवनभर चक्रात वेगाने पुढे जात नाही. त्याचा चढ-उतार हा चालू असतो. म्हणून या ठिकाणी विकास गतीच्या असमानतेचे तत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया आपण. विकासाच्या कार्याची संकल्पना खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली जी विकासाच्या तत्वावर आधारित आहे? आता बी.एफ. स्किनर होणार नाही, जीन पियाजे पण होणार नाही, लेव वायगोत्स्की पण होणार नाही. तर पर्याय क्रमांक डी रॉबर्ट हॅविघस्ट हे जे आहेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यांनीच या ठिकाणी डेव्हलपमेंट टास्क आहे की नाही, डेव्हलपमेंट टास्क ही संकल्पना मांडलेली आहे. त्यांच्या मते प्रत्येक वयोगटात व्यक्तीने समाज आणि संस्कृतीनुसार काही विशिष्ट कौशल्य किंवा कार्य शिकणे अपेक्षित असते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 25 कडे. एका बालकाच्या अनुवंशामध्ये उत्कृष्ट गायकी बनण्याची क्षमता आहे, परंतु त्याला आयुष्यभर संगीताचं कोणतंही वातावरण किंवा शिक्षण मिळाले नाही. परिणामी तो गायक बनू शकला नाही. हे विकासाच्या कोणत्या तत्वाचं अपयश दर्शविते? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. निरंतरचे तत्व, शीरपदाभिमुखतेचे अपयश, त्याच्यानंतर एकात्मतेचे तत्व आणि विकासाची अनुवंश आणि वातावरणातील परस्परावलंबित्व. तर या ठिकाणी जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी विकासाची अनुवंश आणि वातावरणातील परस्परावलंबित्व हे मात्र याचा योग्य पर्याय आहे. आता त्याचं कारण सांगतो. अनुवंश केवळ सुप्त क्षमता प्रदान करतो.
म्हणजे अनुवंश हे आपल्या आपल्या प्रत्येकामध्ये काही ना सुप्त क्षमता असतात, त्या आपल्याला अनुवंशाने मिळतात. परंतु त्या क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी जर त्याला योग्य वातावरण जर मिळालं नाही, त्याची जी गरज जर भागली नाही, तर दोन्हीपैकी एकाच्या अभावानं त्या ठिकाणी विकास खुंटतो. म्हणजे का दोन्हीत एकही गोष्ट जर नसली, तर योग्य त्याचा विकास होणार नाही, विकास खुंटतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, विकासाची अनुवंश आणि वातावरणातील परस्पर अवलंबित्व हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 कडे जाऊया. बालकाच्या मानसिक विकासाच्या संदर्भात विभेदीकरण म्हणजे काय? तर बालकाचं पर्याय बघा, बालकाचे लक्ष पूर्णपणे विचलित होण्याची प्रक्रिया. त्यानंतर दुसरं आहे, सुरुवातीच्या ढोबळ संकल्पनांमधून सूक्ष्म आणि स्पष्ट संकल्पना वेगळ्या करण्याची क्षमता. त्यानंतर तिसरं जे आहे, सर्व जुन्या गोष्टी विसरून जाण्याची प्रवृत्ती. आणि चौथं आहे, मुलांना त्याच्या बुद्ध्यांकानुसार वेगळ्या वर्गात विभागणे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, सुरुवातीच्या ढोबळ संकल्पनांमधून सूक्ष्म आणि स्पष्ट संकल्पना वेगळ्या करण्याच्या क्षमतेला या ठिकाणी काय म्हणतात, विविधीकरण असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण बघा, विविधीकरण म्हणजे काय, मूल जसं जसं मोठं होतं तसं तसं दोन सारख्या वाटणाऱ्या गोष्टीमधलं ते फरक करायला शिकतं. उदाहरणार्थ सुरुवातीला मांजर आणि कुत्र्याला ते सारखं समजतं, पण जसं मोठं होतं त्याच्या लक्षात येतं की मांजर आणि कुत्रा वेगळा आहे, म्हणजे ते सूक्ष्म फरक करायला शिकतं. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. खालीलपैकी कोणते क्षेत्र मानवी विकासाच्या तत्वानुसार सर्वात आधी जलद गतीने विकसित होते? शीर्पदाभिमुख नियमानुसार. आपण मगाशी पहिला प्रश्न बघितला होता, अगोदर डोक्याकडून पायाकडे, म्हणजे या ठिकाणी मज्जासंस्था आणि मेंदू जे आहे त्याचा विकास अगोदर होतो आणि बाकी नंतर होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 मज्जासंस्था आणि मेंदू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. लक्षात सर्वांनी, म्हणजे या तत्वानुसार डोके आणि मेंदूचा विकास गर्भाशयात आणि जन्मानंतरही शरीराच्या खालच्या भागापेक्षा खूप आधी वेगाने होतो. म्हणजे मेंदू आणि मज्जासंस्था जी आहे, तर त्या ठिकाणी डोकं आणि मेंदू हे जे आहेत, म्हणजे गर्भात मध्येच त्याची सगळ्यात अगोदर मेंदूचा विकास होतो आणि जन्मानंतर सुद्धा मेंदूचा विकास हा इतर गोष्टींच्या मानाने अगोदर फास्ट होतो. म्हणून या ठिकाणी मज्जासंस्था आणि मेंदू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28 कडे जाऊया आपण. शिक्षकाने वर्गात शिकवताना वैयक्तिक भिन्नतेच्या तत्वाचा आदर करण्यासाठी काय केलं पाहिजे? 4 गोष्टी बघा आपण. पहिलं, वर्गातील स्पर्धा पूर्णपणे बंद करून विद्यार्थ्यांना स्वतःच्या मर्जीनुसार काय करू द्यायचंय, वागू द्यावी. तर हे काही योग्य नाही. चला दुसरं, केवळ हुशार विद्यार्थ्यांच्या गरजाकडे लक्ष द्यावे आणि मग बाकीच्या विद्यार्थ्यांकडे काढून द्यावे, तर हे पण काही लागू होत नाही. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच कठीण गृहपाठ सक्तीचा करावा, हे काही योग्य नाही, कारण सगळ्याची बुद्धिमत्ता सारखी नसते. शेवटचा पर्याय मात्र योग्य लागू होईल, कारण वरचे तिन्ही पर्याय चुकीचे आहे, त्यामुळे चौथा पर्याय नक्की या ठिकाणी लागू होईल. विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन साधनाचा वापर करावा, अगदी योग्य हे पर्याय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती, पद्धती वेगळी असल्यामुळे शिक्षकाने एकाच साच्यातील पद्धत न वापरता वैविध्यपूर्ण पद्धती वापरल्या पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 29 कडे. विकासाच्या तत्वानुसार परिपक्वता आणि अध्ययन यांच्यातील संबंध कसा असतो? तर या ठिकाणी अध्ययन आधी होते, परिपक्वता नंतर येते, चुकीचं आहे. अगोदर परिपक्वता नंतर अध्ययन, आहे की नाही? चला बी, परिपक्वतेचा अध्ययनाशी कोणताही संबंध नाही, अगदी चुकीचं उदाहरण आहे. चला पर्याय क्रमांक सी काय म्हणतो, परिपक्वता अध्ययनासाठी पाया आणि मर्यादा निश्चित करते, ज्यावर अनुभवाद्वारे विकास होतो. अगदी बरोबर आहे. कारण या ठिकाणी बालक शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या परिपक्व झाल्याशिवाय त्याला ते कौशल्य शिकवता येत नाही. उदाहरणार्थ 1 वर्षाच्या मुलाला लिहायला शिकवणे अशक्य आहे, कारण त्याची बोटाची किंवा जी हाताची वाढ पूर्णतः झालेली नसते, त्यामुळे ते ही गोष्ट करणे काही शक्य नाही. म्हणून परिपक्वतेची अध्ययनाची पूर्वअट आहे, म्हणजे परिपक्वता ही अध्ययनाची पूर्वअट आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मानसशास्त्रीय विधान विकासाची तत्वे समजून घेण्यास अचूक सारांश आहे? बघा पहिला पर्याय बघा, विकास ही अत्यंत गुंतागुंतीची, क्रमबद्ध आणि परस्पर संबंधित परिवर्तनशील प्रक्रिया आहे. त्यानंतर दुसरं, विकास केवळ बाह्य पर्यावरणाचाच अधिकार असतो, अंतर्गत घटनाचा नाही, तर हे चुकीचं विधान आहे. त्यानंतर बालकाचा विकास हा जन्मानंतर पहिल्या 5 वर्षात 100% पूर्ण होतो, हे तर अगदी चुकीचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक शेवटचं बघूया, विकास हा पूर्णपणे यादृच्छिक असून त्यात कोणत्याही निश्चित आकृतीबंध नसतो, हे पण चुकीचं आहे. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे, तो पहिला पर्याय जो आहे, विकास ही अत्यंत गुंतागुंतीची, क्रमबद्ध आणि परस्पर संबंधित परिवर्तनशील प्रक्रिया आहे, हे या प्रश्नाचं अगदी योग्य
पर्याय आहे, उत्तर आहे. कारण हे विधान विकासाची सर्व प्रमुख तत्वे जसं कर्मबद्धता, निरंतरता, परस्पर संबंध, गुंतागुंत एकाच वाक्यात अचूकपणे स्पष्ट करतं. म्हणून हे वाक्य पूर्ण सारांश आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अ, आजची आपली मानसशास्त्राची महत्त्वाची तासिका या ठिकाणी समाप्त करत आहे. पुन्हा आपण नवीन तासिकेमध्ये भेटणार आहोत. जर तासिका आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. पुन्हा भेटण्यासाठी आपली रजा घेतो. इथेच थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.